ही 200 रुपयाला बोंबलाची पाटी आहे बघा, चालवतात म्हणजे घाण देखील काढली जाते. बघा हा एक जवला आहे, अगदी पांढरा आहे, उत्कृष्ट मासली दिसते आपणास. उत्कृष्ट एकदा आणखी काय काय आहे ते आपणास नक्कीच समजेल. हे बोंबीला तर जास्त नाही, टोपली लावली. मुंबईतील सर्वात स्वस्त मासली जर बघायला मुंबई मेट्रोमधून मासली आणायला जाणे म्हणजे किती भारी वाटतं ना. अगदी चकचकीत मेट्रो स्टेशन, चकचकीत मेट्रो आणि त्याच्यामध्ये असणारा सुखकर प्रवास. हा प्रवास करता करता आपण पोहोचलो आहोत मरोलच्या सुक्या मच्छी मार्केटला. माय बाप रसिक प्रेक्षक हो, सर्वांना जय शिवराय, सर्वांना सादर नमस्कार. मित्र, आज आपण मुंबईत आलो होतो आणि आता मी मुंबईच्या मेट्रो स्टेशनच्या JB नगर स्टेशनला आहे. आपल्याला ज्या ड्रायफिश मार्केटमध्ये जायचं आहे तर तो असतो शनिवारी आणि तिथे जाण्यासाठी तुम्हाला स्टेशन पाहिजे असतं. तर स्टेशन आहे आपल्या मुंबई मेट्रोचं JB नगर स्टेशनला आपण उतरल्यावर खाली उतरायचं आणि इथून कसं जायचं ते मला मी सांगा. बघा आपण आता JB नगरला उतरलो आहोत आणि इथून हा वरते रेल्वे स्टेशन आहे, म्हणजे आपलं मेट्रो स्टेशन आहे. आता इथून आपणास ड्रायफिश मार्केटमध्ये जायचं आहे. बघा हा रोड पकडतो मी, चला. बघा काय अशी असा लागेल. हा प्लॅटफॉर्मवरचा रस्ता जो आहे तो आपणास म्हणजे हा फुटपाथ आहे, हा फुटपाथ पकडून आपणास जायचं आहे पुढे. आता जसं जसं आता इथून सरळ जायचं आहे आणि वलन वगैरे काय आलं की तुम्हाला मी नक्कीच सांगतो. जाऊया आपण पुढं. बघा आपण सरळ चाललो, नीट लक्षात ठेवा. वरती मेट्रोचा पूल आहे, तुम्हाला मध्ये मध्ये मी दाखवत असतो. आणि आपण पुढे चाललो, पण आपल्याला सरळ जायचं आहे. मध्ये वलन की तुम्हाला नक्कीच सांगेल. बघा आपण चाललो पुढे. आपल्याला इथे एक गल्ली दिसेल, तर आपल्या इकडे घुसायचं नाही, आपल्या इथून सरळ जायचं आहे. तर आता आपण सरळ चाललोच आहोत. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, हा जो मेट्रोचा पूल आहे ना तो सरळ पकडून यायचा. आणि इथे आल्यानंतर बघा ते वरती बिल्डिंग दिसते आणि तिथे समोरच हा आपला आहे मरोल सुकी मच्छी मार्केट. आपण जर पाहिलं तर आज शनिवार आहे आणि शनिवारी हा विशेष मार्केट लागतो. आणि मित्रांनो, आपण आता मरोल बाजारमध्ये आलो आहोत. मरोल सुकी मच्छी मार्केट म्हणजे मरोल ड्रायफिश मार्केट, तिथे आपण आलो आहोत. तर डिस्प्ले पडतो आपल्याला तिथे. आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत कोणकोणत्या प्रकारची मच्छी मिळते आणि काय काय मिळतं, शिवाय मासळीचा भाव काय आहे, तर ते आपण आता जाणून घेणार आहोत. आणि खूप छान असा मार्केट आहे, मी पाहिलेलं आहे, खूप छान आहे, जरा बघून आलेलं आहे. तेव्हा नक्कीच हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि नुसताच पाहू नका, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा. जाऊया आपण पुढे. पण जर पुढे गेलो तर आपणास बघा इथे मसाले दिसतात इथे विकायला, आपले गरम मसाले वगैरे विविध प्रकारचे मसाले. आणि झाडू देखील विकायला आहेत. म्हणजे कसं आहे की आज शनिवार असल्यामुळं गर्दी असतेच समजा. पण हा आपला आपण प्रत्येक गोष्टीची म्हणजे विचारपूस न करता आपण आता डायरेक्ट मच्छी मार्केटमध्ये जाऊया. म्हणजे कसं की आपण आज मच्छी मार्केटमध्ये आलो, म्हणजे मच्छी मार्केटचाच म्हणजे मच्छीचाच भाव बघूया. आपण आता प्रवेशच केला आणि समोरच गेल्यानंतर आपणास म्हणजे सर्वांचा आवडीचा एक पदार्थ नेहमी आपल्याला आवडतो, तो म्हणजे बोंबील. आणि इथे दुसरा जवला, करंदी आपणास वगैरे दिसते. तर आपण प्रवेश करतो. नमस्कार ताई. जवला हा 50 वाटा. ओके, हा पण 50 आहे. बघा जवला आणि करंदी अगदी 50 आहे आणि इथं वाटे आहे. आणि ताई हा कुठल्या प्रकारचा जवला आहे? हां हां हां, क्वालिटीवर आहे. हा 100ला आहे. कसं आहे की प्रत्येक जवल्यामध्ये बघा हा पण जवला भारी जवला आहे आणि हा पण म्हणजे प्रत्येक जशी आपल्या म्हणजे मासलीची जात असते त्याप्रमाणे ते असतं आणि त्याप्रमाणे क्वालिटी देखील असते. आपण जर बघितलं तर खूप सुंदर आणि छान आणि फ्रेश एकदम अशी म्हणजे इंटेरियरच आपणास भेटते इथे. आपल्याला आता पुढे जायचंच आहे आणि पूर्ण परिक्रमा करू आपण. पूर्ण परिक्रमा म्हणजे विविध प्रकारचे भाव वगैरे काढू आणि बघूया आता कसं काय. याला दांडे सुकट, टेंगली, खार सुकट अशी विविध प्रकारची नावं आहेत. नमस्कार ताई, हे कसं आहे? हे टेंगली कशी आहे पाटी? 100ला. बघा 100ला एकदम पाटी आहे, खूप स्वस्त आहे. आणि ताई सोडे कसे आहे? सोडे 400 आहे ना. जर आपण बघितलं तर बघा इथं सोडे आहेत 400 रुपयाला आहेत. आणि 100ला ही टेंगली सुकट म्हणजे आपली खार सुकट, काही त्याला दांडी सुकट असे म्हणतात. आणि ताई हे का म्हणजे काय पूर्ण आहे का विकायला? 500ला. हे जर बघितलं बघा छोटे बोंबील आहेत, चटणीसाठी खास मस्त आणि उत्तम क्वालिटीचे बोंबील आहेत. आपण जर बघितलं याचा 500 रुपये भाव आहे. म्हणजे बाजूला देखील इथं बोंबील आणि वाकटी. वाकटी ते आपलीच आहे. वाकटी कशी आहे? वाकटी 300 रुपये आहे. बघा ही वाकटी एकदम भाजायला पण भारी, एकदम भाकरीसोबत वगैरे खूप सुंदर. धन्यवाद ताई.
कसं होतं की ड्रायफिश मार्केटचा हा आपला पहिलाच ब्लॉग आहे. आपण पहिल्यांदा म्हणजे अगोदर आपण अलिबागला गेलो होतो, पण तिथं ओली आणि सुकी मासली एकाच बाजार होती. परंतु हा असा बाजार आहे की हा आपल्या सुक्या मासलीसाठी म्हणजे ड्रायफिशसाठी एकदम फेमस आहे. आता आपण थोडा त्याचा रिव्ह्यू घेऊया मस्त आणि पुढे जाऊया. जसे जसे आपल्या बहिणी ताई वगैरे मिळतील तर त्यांच्याकडे आपण माहिती घेऊया. आणि मला आशा आहे की नक्कीच चांगल्या माहिती देतील. कारण कसं आहे की आपला एकच उद्दिष्ट असतो की कस्टमर म्हणजे ग्राहक जो आहे तो इकडं घेतला पाहिजे, जेणेकरून काय होईल की म्हणजे आमच्या या कोली बांधवांचा छान असा धंदा होईल, मस्त होईल. मी तेच करतो की प्रत्येकाचा धंदा व्यवस्थित होते. आपण पुढे जाऊया. मी प्रधान आंबवडेकर हां मार्केटमध्ये कामं करतो आणि बघितलं आमचा खेळ करतात ते. असं आहे मार्केटमध्ये काम करता तुम्ही? हां, ओके ओके. किती वर्षापासून काम करताय? आता 2.5-3 वर्ष झाली. 2.5-3 वर्ष झाली. काय बरं आहे चाललंय सर्व? सर्व बरं चाललं. मार्केट मस्त आहे ना? एक नंबर. ओके ओके, धन्यवाद. ओके. आपण आता मार्केटच्या म्हणजे मी सांगतो ना की एक असा म्हणजे आपल्याला काय म्हणजे सर्कल मिळतो. तर बघा आपण समजा रिव्ह्यूमध्ये स्टार्टिंगला बघितलेला होता की आता इथे एक आहे, इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. आता कुठे जाऊ हा मोठा प्रश्न आहे. परत इथे पुढे गेल्यानंतर बघा इथे आणखी करंदी दिसते आपणास. करंदी कशी आहे ताई? 100 रुपये. बघा एवढी स्वस्त मासली म्हणजे आपल्या मुंबईतील सर्वात स्वस्त मासली जर बघायला आला तर मला मरुल बाजारात यायला लागेल. आणि खूप सुंदर बघा, एकदम स्वच्छ आहे आणि एकदम फ्रेश आहे. आपणास लगेच समजेल. हे पण 100 आहे का? आणि ताई ही कशी आहे? काय म्हणावं की खार सुकट बोला म्हणजे आपल्याकडे आपल्या कोकण पट्ट्यामध्ये जर आपण गेलो ना तर तिथे सोन्यासारखे भाव असतो, परंतु इथे अगदी स्वस्त, अगदी 100 रुपयामध्ये. आपण पुढे जाऊया आणि पुढे ताईंचा व्यवहार देखील चालू आहे. परंतु व्यवहार असू द्या. आपण आता त्यांची मासली बघूया आणि मासलीचा भाव देखील काढूया. बघा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मोठी रास असते. आपण जरी भाव बदलला तर समजायचं की रास मोठी आहे. आणि बघा हा एक जवला आहे, अगदी पांढरा आहे आणि विविध प्रकारची जवले आहे तिथे. म्हणजे असं समजायचं नाही की म्हणजे काय, प्रत्येकाची क्वालिटी वेगळी असते आणि क्वालिटीनुसार भाव असतो. आणि इथे बघा करंदी आहे इथे, आणि इथे आहे आपली दांडी सुकट. आणि ताईकडे सोडे देखील विकायला आहेत तिथे. आपण जर बघितलं की आता या ताईचा व्यवहार चालू होता म्हणजे ग्राहक वगैरे आले होते. आणि कसं आहे की आता आपण जवला वगैरे सगळीकडे पाहिला होता. आणि ही ताई काय आहे तुमच्याकडं? सुरमई आहे का? कशी सुरमईचा भाव? 250 रुपये सुरमई. 2 500ला. आणि हा काय? बांगडे, सुकवलेला बांगडा ना? सुकवलेले बांगडे, खारे बांगडे 6 100 रुपयाला. 100 रुपयाला 6. बघा 100 रुपयाला 6 बांगडे भेटतात. आणि इथं जर बघितलं आपण तर सोडे आहेत. ताई सोडे कसे आहेत? सोडे 400 रुपये, 700ला 2. ओके ओके ओके, धन्यवाद. आपण त्याच गल्लीमध्ये आपण शिरलो आणि आता आपण चक्क काय पाहिजे तुम्हाला? मला ही अशी छत्री पाहिजे. उन्हान बसतो. उन्हान बसता का तुम्ही? उन्हान. मग आमचा बाजार आमचा. हो बरोबर आहे, आपलाच बाजार आहे. दुसऱ्यांचा बाजार. मस्त मेहनत केली लहानपासून. दिल्लीला गेलं पाहिजे सुप्रीम कोर्टला. ओके ओके, धन्यवाद. धन्यवाद ताई, धन्यवाद. कोर्टला गेलं पाहिजे. आणि आपण जर पुढे आलो तर पुढे बघा आता मगाशी बोंबे दिसले आणि इथे देखील बोंबलाची पाटी आहे. ताई कसं आहे बोंबलाची पाटी? एक सांगायला 400 सांगतो पण 200 देतो. असं आहे का? बघा जी किंमत म्हणजे आपण सांगतो तेवढीच किंमत नसते. आता मी तुम्हाला जे युट्यूबमध्ये किंमत सांगितली आहे 400 रुपयाला पाटी, ते कमी देखील करतात. त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे. आणि जर तुम्ही बघितलं बघा बोंबलाची क्वालिटी बघा, एकदा तर क्वालिटीकडे लक्ष द्या. अगदी छान. आणि तिकडे काय ताई तुमच्याकडे? बांगडे आहे, ही सुरमई आहे. हां, बांगडा कसा आहे तो? 100ला 6. 100ला 6. आणि ही सुरमई. आणि ही सुरमई आहे ना? हां, एक नंबर. आणि हे कसे आहे ताई वाटे? हा 100ला देतो. हा 100 वाटा आहे. बघा 100ला किती मोठा वाटा. आपण जर बघितलं 100ला बघा किती मोठा वाटा जावल्याचा आहे. आणि ही इथे करंदी आहे. ताई ही कसा, हा कसा वाटा आहे? हा 200ला आहे ना? जरा मी तुम्हाला जवळ नेतो म्हणजे तुम्हाला मोठा वाटेल. म्हणजे जी आहे ती साईज, मी काही झुमिंग वगैरे केलेलं नाही, म्हणजे मोठं वगैरे केलेलं नाही. बरोबरची बरोबर साईज बघा. नीट बघितलं तुमची पिशवी अख्खी भरेल एवढा जवळ आहे. धन्यवाद ताई. इथे जर आपण आलो तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही नवीन भेटतं. ताई वाकटी कशी आहे? 200 रुपये. आणि हा आपला करंदी 100 रुपये.
आणि हा 100. जर बघितलं तर आणखी आपणास एक इथं स्टॉल दिसतो, छान आहे. आणि इथे बघा, इथे बोंबील दिसतात, अजून आपला जवला करंदी दिसते, जवला दिसतो आणि उत्कृष्ट रीतीचा आहे. बऱ्याच जणांना फरक पडत नाही. आणि ताई हे कुठला मासली एकदम बारीक? टेंगली ना. बघा एकदम खायला एकदम छान, एकदम म्हणजे सुकी मच्छीमधला एक राजा म्हणतात ना, जी छोटी सुकी मच्छी असते त्याच्यामधला, तरी आपली टेंगली सुकट आहे. आता भाव तर ताईला आपण विचारू. नमस्कार ताई. ताई भाव कसा आहे याचा करंदीचा? 400 सांगते पण 250 देते. 400 सांगता आणि 250 मध्ये. बघा ताईने स्पष्ट कारण दिलेलं आहे, कारण आमच्या या मरोलच्या मार्केटमध्ये तुम्ही जर आलात ना तर जो समोर माल आहे ना तोच तुम्हाला दिला जातो. असा इतर व्यापाऱ्यांसारखा म्हणजे असा समोर दाखवतात आणि भरतात वेगळा असं नाहीये. आमच्या फलीवर आहे तोच देणार. फलीवर आहे तो देणार. आणि बघा भाव पण ताई बोलले की 400 ला सांगितलेला आहे, 250 पण ते 250 पर्यंत बार्गेनिंग करून होतात. आणि ताई ही कशी दांडी सुकट? ही पण 400 सांगते 200 देते. ही 400 नंतर 200 देता ना. आणि ही पण 400 सांगते 200 देते. बघा आपण या स्टॉलवर जर आपण बघितलं तर ताईचा भाव करण्याची पद्धत जी आहे ना ती बघा, जी आपला जो भाव सांगला जातो त्याच्यामध्ये बार्गेनिंग देखील केला जातो. खूप खूप धन्यवाद ताई. आणि ताई बोंबिलाची पार्टी कशी आहे? आई सांगायला 400 सांगते पण देते तुला 250. ओके ओके. बघा प्रत्येक याच्यामध्ये मासलीमध्ये प्रत्येक मालामध्ये, आणि माल तरी बघा एकदम ताजा आहे. आपल्या वर्सोवा कोलीवाड्यातला जी मच्छी आहे ना ती सुकवून हा माल आहे आणि एकदम ताजा, एकदम फ्रेशमध्ये आहे. संपूर्ण मरोल बाजार फिरत आहोत आणि मरोल बाजार एवढा छान आहे ना, जिथे जिथे मासलीचा बाजार आणि खूप किंमत देखील फार अशी कमी आहे. आपण जर मी पहिल्यांदाच बघितलं की असा मार्केट बघितलं की अगदी सुक्या मच्छीची किंमत खूपच कमी आहे. आणि जर बघितलं आपण आता आणखी ग्राहक तिथे भेटतात, त्यांचा आपण जरा रिव्ह्यू घेऊया. नमस्कार. मलाच माहित नाही. नाही बाजार आलात का? बाजार आलात. काय काय घेतलंय? बोंबील, झिंगे, वाकटे, कोणची मच्छी, मांदेली. तुम्हाला आवडते का मासली कुठली? मी खात नाही, सर्व फॅमिली खाते. फॅमिली खाते का? तुम्ही शाकाहारी काय? अरे देवा, शाकाहारी मात्र डायरेक्ट विचारलं. असं चांगली गोष्ट आहे. बघा अगदी कुटुंबासमवेत ते इथे मासली गेलेले आहेत. आणि खरोखर सांगतो की मासली भरपूर असल्यामुळं आणि खूप सुंदर अशी मासली आहे. आपण जर बघितलं ना तर वेगवेगळी प्रकारची अशी मासली इथे आपणास बघायला मिळते. आता ही बघा, ही आहे माकली. ताई माकलीच आहे ना? असं आहे का? नमस्कार. नमस्कार. तुम्ही तुमच्याकडे स्टॉल आहे? माझा स्टॉल नाही, मी फिरते. तुम्ही म्हणजे काय? चपाती भाजी. हा जेवण वगैरे. हा मस्त पुलाव. छान सेवा करताय. आणि जर आपण इथं बघितलं तर ताई हे कोणत्या प्रकारचे बोंबील आहेत? मोठे बोंबील आहेत ना. हा बघा मोठा बोंबील. हा मोठा बोंबील. आणि ताई बोंबलाचा हे वाटा कसा आहे? 100 रुपयाला 50 ला. बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी जा, बार्गेनिंग नेहमी करतात आणि एकदम कमी भावात. बघा 100 रुपयाला हा बोंबलाचा वाटा आहे आणि ताई 50 ला देतील. आणि ताईकडे बघा जवला पण खूप छान आहे. आता जवल्याचा भाव तुम्हाला माहितीच आहे, आपण इथून आलेलो आहोत. ताई हा कुठला मासे आहे? मांदेली ना. बघा छोटी मांदेली. आणि मांदेलीचा वाटा कसा ताई? 50 रुपयाला मांदेलीचा वाटा. आणि बोंबील ताई? ताई हे बोंबील म्हणजे स्पेशल कसं असतात? बारीक बोंबील आहे. हा चटणीचे आहेत. मी तरी म्हटलंच होतं की बारीक बोंबील आहेत आणि चटणीचे बोंबील आहेत. बघा हे चटणीचे बोंबील असे असतात. बघा आपण जर बघितलं तर बघा इथे आणखी ताई दिसते आणि आपल्या वेसावाची ताई आहे. आणि म्हटलं की आपला स्थानिक माणूस दिसला की मजा येते का, कारण त्याच्याकडे भाव चांगला असतो. कारण आमचा स्थानिक माणूस जो आहे तो कधी फसवत नाहीये. बऱ्याचशा मच्छी मार्केटमध्ये, मी आता त्या मच्छी मार्केटचं नाव घेत नाहीये, त्या मच्छी मार्केटमध्ये फसवणूक केली जाते, परंतु आमच्या या मरोलच्या मच्छी मार्केटमध्ये अजिबात फसवणूक केली जात नाही. समोर जो माल दिसतो तोच दिला जातो. आता ही बोंबलाची पाटी कशी आहे? 200 रुपये. बघा ही 200 रुपयाला बोंबलाची पाटी आहे. एवढे बोंबील आहेत. आणि एकदम बघा एकदम फ्रेश असे बोंबील आहेत एकदम. हा बघा क्वालिटी, बघा क्वालिटी छान आहे. 200 ला भेटतात पण आम्ही इकडे पाटी पूर्ण 200 ला देतो. हा बघा काही ठिकाणी 200 ला फक्त 5 देतात, पण इथं पाटी पूर्ण 200 ला आहे. नक्कीच या मार्केटला व्हिजिट करा आणि छान मार्केट आहे. मी खरोखर सांगतो, मी देखील आलोय तर मला देखील खूप आवडलंय. सुरमई, बांगडा, कर्दी आहे, टेंगले आहे. ओके ओके. हे बघा ही बोंबली आहेत, टेंगले आहेत चटणीसाठी स्पेशल. आणि बघा ही आहे आपली, ही आपली दांडी सुकट म्हणजे हिला आपण टेंगली बोलतो.
आणि ही आपली करंदी आणि ही आपला जवला. धन्यवाद ताई. अशी आपण आता गलीत गेलो. आता आपण ह्या गलीत चाललो. म्हणजे ह्या गलीत आणखी काय काय आहे ते आपणास नक्कीच समजेल. गेल्यानंतर बघा आपणास इथे बोंबील दिसतात आणि विविध प्रकारची व्हरायटीचे बोंबील आहेत. हे मोठे बोंबील आहेत ना. हे मोठी साईज आहे, जम्बो साईज. जम्बो साईज, स्मॉल साईज, मीडियम साईज आणि ही छोटी साईज. ही छोटी साईज ना. ही स्मॉल साईज आहे, ती मीडियम साईज आहे. बघा ही छोटी साईज आहे आणि ही ते मोठी साईज. हे मोठे प्रॉन्स आहेत. हे कसं आहे. हे मोठे कोलंबीचे मोठे प्रॉन्स. नाही भाव कसा आहे. हे 500 रुपयाचे पाव किलो. 500 रुपयाचे पाव किलो ना. हे छोटे विदाउट सॉल्ट. विदाउट सॉल्ट. सॉल्टी मोठे आहेत ते जातील तुला 800 रुपये किलो. हे 400 रुपये. हे 800 रुपये किलो आहेत ना. हा हे किलो येतील तुला 400 रुपये. 400 रुपये किलो आहेत. आणि जर आपण जर बघितलं तरी तर बघा बोंबलाचा भाव कसा ताई. हे बोंबील आता जास्त नाही, टोपली लावलेले आम्ही. हा हा. 300ची, ही 300ची, ही 300ची, ही 1200 जातो, ही 800ची टोपली. बघा ही 1200 आहे. 800 पर्यंत ताई देतील तुम्हाला. आणि हे ताई बोंबील कसे आहेत. ते 400ची कुठे तुला 300. ओके ओके. आपण जर प्रत्येक स्टॉलवर नीट माहिती घेतली ना तर प्रत्येक ठिकाणी जो भाव सांगला जातो त्याच्यापेक्षा कमी केला जातो. म्हणजे असा हा मच्छी मार्केट आहे. होलसेल मार्केट आपण जर पाहिलं. बांगडे, सुरमई आहे, वाकटी आहे, मांदेली आहे. ओके ओके. बघा ही मांदेली तुम्हाला आवडत असेल की आपला चकना स्पेशल म्हणून मांदेली असते आणि वाकटी देखील आपले चकना स्पेशल आहे. आता आपण मरोलचा मच्छी मार्केट फिरत आहोत. आपण मच्छी मार्केट फिरत होतो पण ताईने आवाज दिला. ताई काय जेवायला या. जेवायला येऊ का. अरे वा वा. माणुसकीचं दर्शन घडलं. कारण मुंबईत असा माणूस मिळत नाही हो. जरी आपण विचारलं हे कुठे आहे ते कुठे आहे डायरेक्ट आता मला माहिती नाही पण डायरेक्ट माणूस जेवायला बोलतात. काय म्हणावं. बघा आमचा माणूस जिथपर्यंत आहे तिथपर्यंत माणुसकी या मुंबईत आहे. दुसऱ्या गलीत आपण शिरलो आणि जर पाहिलं तर बघा उत्कृष्ट मासली दिसते आपणास. उत्कृष्ट एकदम उत्कृष्ट आणि चविष्ट. आता भाव तर विचारूच आपण. आणि जर पाहिलं तर बघा इथे आणखी इथं पाट्या वगैरे दिसतात आणि तिकडे ताईंचं लंच टाईम चालू, जेवण चालू आहे. आणि आताच आपल्या ताईने हाक पण मारले होते की जेवायला ये म्हणून. बरं वाटलं जरा कोणतरी एक माणुसकीच्या खात्याने आपणास विचारतो तेच बरं वाटलं. हो आपण जर पाहिलं तर आता बघा मगाशी आपण इथून फिरलो मासलेचा आपण डिस्प्ले बघितला. वा ताई काय शिंगा आहेत का. चला चला ताईकडनं आपण आता शिंगांची मेजवानी भेटली आपल्याला. छान आहे. आणि जर आपण पाहिलं तर ताई सोडे कसे आहेत. 800चे 500ला देणार. बघा 800 रुपयाला सोडे. आणि जर बघितलं तर बघा ओरिजिनल आहेत. टायगर प्रॉन्सचे सोडे 800 रुपयाला. ते कितीपर्यंत येतील ताई. 500 पर्यंत. आणि ताई ही पाटी कशी आहे. 150ची पण 100ला देणार. वर थोडी अजून एक्स्ट्रा लावून देणार. ओके. बघा आपण जर बघितलं तर ही पाटी मी म्हटलं ना की समोरचा जो माल असतो तो दिला जातो आणि त्याच्यानंतर वरती टाकला पण जातो. हे बघा ताई टाकतात बघा. हे बघा एवढा टाकला एक्स्ट्रा. बघा ही आमच्या खरी म्हणजे मरोल मार्केटची क्वालिटी आहे. कोल्यांची पद्धत आहे. आणि ताई बोंबलाची पाटी कशी आहे. बघा 250 रुपयामध्ये तुम्हाला येईल. 400 रुपयाला आहे पण तुम्हाला 250 पर्यंत सांगलं जाईल. म्हणजे आणि जर बघितलं ताई सुरमई कशी आहे. बघा 300 रुपयाला सुरमई. म्हणजे भाव सांगितला तो परंतु बार्गेनिंग करून तुम्हाला 200 पर्यंत मिळत जाईल. आणि बांगडे ताई 100ला. बघा 100चे. तर त्या मरोल बाजाराच्या आपण दुसऱ्या गलीत आलो आणि दुसऱ्या गलीत आपण आलो की जी काय आपल्याला दुकानं दिसतात त्या दुकानांचा आपण थोडा रिव्ह्यू घेऊया. आणि आपण जर फिरलो ना तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्रकारची मच्छी मिळते आणि खूप छान मच्छी आहे. आणि भाव देखील एकदम रिजनेबल आहे. स्वस्त भाव आहे. काहीच जास्त नाही आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी फसवणूक केली जाते पण आमच्या मरोल मार्केटमध्ये अजिबात फसवणूक केली जाते. मी परत एकदा सांगतो खूप सुंदर आहे. आणि आपण जर बघितलं तर आता वेगवेगळ्या प्रकारची मासले जे मिळतात तर ती मासले आपण बघायला जाऊ. आपण जर पाहिलं तर आपण एका म्हणजे आता या गलीमध्ये फिरतच होतो आणि एक ताई भेटलेली आहे. नमस्कार. कशात. बऱ्यात. तुम्ही नक्कीच या मरोल मार्केटला व्हिजिट करा. खूप छान आणि सुंदर अशी म्हणजे मासली आहे आणि खूप छान. म्हणजे आता तुम्ही बघितलं की रेट पण बघितले. रेट पण कमी केला जातो. आपण जर बाजूला बघितलं तर बघा वेगवेगळ्या प्रकारची देखील मासली मिळते. हो चला ताई सांगता जेवण चालू आहे. ताई सांगा विचारलं असतं आपण. गिराईक सगळं कुठे होते. शिवडीला. पण आता घाबरू नको. आपण सगळे व्हिडिओ व्हायरल करू. आता आपल्याकडे इकडे गिराईक आणू आपण. येईल काही टेन्शन नका घेऊ. सर्व देवावर भरोसा ठेवायचा आपल्या. आणखी देखील म्हणजे माणसाले तिथे. जर बघितलं तर फार मोठा असा मच्छी मार्केट आहे.
इथे वाकट्या आहेत, इथे आणखी इथे मासली विकायला मिळते. इथे बघा प्रत्येक ठिकाणी वाटा आहे. आणि विशेष म्हणजे या मार्केटची एक खासियत अशी आहे की इथे जी समोर मासली दिसते तोच माल दिला जातो आणि उत्कृष्ट असा माल आहे. आपण जर बघितलं तर ताई तिकडे बघा चालवतात, म्हणजे घाण देखील काढली जाते. अगदी स्वच्छ असा माल आहे. आता आपण समोर बघितलं आणि बघा इथे विकायला वाटा ठेवलेला आहे. तर मित्रांनो आपण मरोल मार्केट हा फिरलेला आहे, संपूर्ण पाहिलेला आहे. ट्रेन सेम असल्या त्याच्यामुळे आपण प्रत्येक स्टॉलचा भाव काढलेला नाही आहे. तर जी मासली आहे आणि त्या मासलीचा भाव काढलेला आहे. आणि तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट एकदा नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो नक्कीच या मरोलच्या सुक्या मच्छी मार्केटला व्हिजिट द्या. जय क्विराई, जय मल्हार, जय शिवराय.